सध्याच्या युगामध्ये सोशल मीडियाचं मार्केटिंगमधलं महत्त्व हे एक अनन्यसाधारण होऊन बसलेलं आहे. यासाठीच बीमा मित्र मोबाईल ॲपमध्ये एक अतिशय महत्त्वपूर्ण असं टूल दिलेलं आहे. ते म्हणजे ग्रीटिंग्ज. ग्रीटिंग्जमध्ये होम पेजवरती तुम्ही आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सर्व प्रकारचे ग्रीटिंग्ज आणि ॲडव्हर्टाइजमेंटचे पोस्टर्स यामध्ये दिसतात. आता हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जर बघितलं तुम्ही, तर हे डिव्हाईड झालेलं आहे 3 कप्प्यामध्ये. फॉर एक्झाम्पल आता हे व्हॉट्स न्यू नावाचा एक कप्पा आहे, ग्रीटिंग्ज नावाचा एक कप्पा आहे आणि इन्शुरन्स कन्सेप्ट्स नावाचा एक कप्पा आहे. आता थोडंसं व्हॉट्स न्यूबद्दल आपण बघूया, की व्हॉट्स न्यूचा अर्थ असा आहे, की आपल्या ॲपमध्ये सध्या नवीन काय पोस्टर किंवा कोणतं ग्रीटिंग इंट्रोड्यूस झालंय, त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला इथं दिलेली असते. त्याच्यानंतर तो त्या दिवसाचा नवीन काय आलंय तो इथं पोस्टर दिलेला आहे. ते त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये जाऊन बसतं. आता त्याच्या खालचं जे कप्पा आहे तो म्हणजे ग्रीटिंगचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला बर्थडे, अॅनिव्हर्सरी, फेस्टिव्हल, जनरल हे अतिशय महत्त्वाचे जे आपल्या क्लायंटच्या बरोबर कनेक्टिव्हिटी ठेवतात, त्यासाठीचे हे कप्पे आहेत. फॉर एक्झाम्पल मधल्या बर्थडेमध्ये गेलं तर वाढदिवसाचे पोस्टर्स दिसतील तुम्हाला. त्याच्यानंतर इथं अॅनिव्हर्सरी म्हणजे लग्नाच्या वाढदिवसाचे पोस्टर्स दिसतील. त्याच्यानंतर फेस्टिव्हल म्हणजे जे आपले काही महत्त्वाचे सण आहेत, त्याबद्दलचे पोस्टर्स इथं आहेत. आणि त्याच्यानंतर जनरलमध्ये तुम्हाला बाकीच्या जनरल गोष्टी म्हणजे काँग्रॅच्युलेशन्स असेल किंवा गुड मॉर्निंग असेल किंवा गुड नाईट असेल किंवा काही मेसेजेस सेफ्टीचे वगैरे एक्झामचे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जनरलमध्ये येतात. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जो आपल्या इन्शुरन्सच्या रिलेटेड गोष्टीचे पोस्टर्स आहेत, ते म्हणजे इन्शुरन्स कन्सेप्टमध्ये. आता इन्शुरन्स कन्सेप्ट किंवा कुठल्याही फोल्डरमध्ये गेल्यानंतर फॉर एक्झाम्पल मी बर्थडेच्या फोल्डरमध्ये गेल्यानंतर मला जे पोस्टर्स दिसतायत, त्या पोस्टरला क्लिक केल्यानंतर मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरती 3 लँग्वेज दिसतात. इंग्लिश, हिंदी, मराठी. आता याच्यामध्ये जर हे पोस्टर तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसतंय, तुम्हाला जर ते मराठीमध्ये हवं असेल, तर मराठीच्या टॅबवरती क्लिक केलं तर सेम कलरमधलं सेम पोस्टर आहे ते तुम्हाला मराठीमध्ये दिसेल. ओके. आता आपण इन्शुरन्स कन्सेप्टकडे पुन्हा माघारी येऊया. इन्शुरन्स कन्सेप्टमध्ये पहिल्यांदा जो प्लॅन दिले त्याच्यामध्ये प्लॅनचे कॉम्बिनेशनचे पोस्टर्स आहेत. त्याच्यानंतर अदर्समध्ये मग तुम्हाला इन्शुरन्स का गरजेचं आहे वगैरे हे जर पिचिंग करायचं असेल मार्केटमध्ये तुमच्या प्रॉस्पेक्ट्सकडं, तर त्याच्यासाठीचे हे पोस्टर्स आहेत. रिटायरमेंट का करायला पाहिजे, टॅक्स सेव्हिंगचं महत्त्व सांगणारे पोस्टर्स, त्याच्यानंतर फॅमिली, म्युच्युअल फंड या संदर्भातले सगळे पोस्टर्स इथं या लास्टच्या इन्शुरन्स कन्सेप्ट या फोल्डरमध्ये दिलंय. आता थोडंसं आपण डिटेलमध्ये हे प्लॅन नावाचं जे प्लॅन कॉम्बिनेशनचं आहे, ते पोस्टर्सबद्दल बोलूया. कारण ते आपल्याला रोज वापरावे लागतात आणि अतिशय महत्त्वाचे आहेत. तर हे प्लॅन म्हणजे काय? प्लॅन कॉम्बिनेशनचे जे सॉफ्टवेअरमध्ये तयार करू शकता प्लॅन, काही आयडियाज आहेत. त्या तुम्हाला आयडियाज ह्या पोस्टरमध्ये दिसतात. फॉर एक्झाम्पल मी आता आत्ताचं सगळ्यात हिट झालेलं पोस्टर आहे ते म्हणजे असीमित लाभ. ह्याच्यावरती मी क्लिक केलं समजा. तर या पोस्टरमध्ये मला मराठीवरती क्लिक केलं तर हे सगळं मला मराठीत दिसतंय, की किती वर्षानंतर, की फॉर एक्झाम्पल याचं डिटेलमध्ये आपण बघितलं तर 15 वर्षानंतर 15 लाख रुपये मिळतील, 20 वर्षानंतर 20 लाख मिळतील, 25 वर्षानंतर 25 लाख, 30 वर्षानंतर 30 लाख, 35 वर्षानंतर 35 लाख. आणि फक्त बचत किती करायची? तर ₹750 दररोज करायचे. आता याच्यामध्ये कोणते प्लॅन वापरलेत? तर हे प्लॅन बघण्यासाठी तुम्हाला इथं ब्लू कलरचं टॅब दिलेलं आहे प्लॅन डिटेल्स. म्हणजे कोणालाही फोन करायची गरज नाही, काय नाहीये. प्लॅन डिटेल्सला क्लिक केलं, की कोणते प्लॅन वापरलेत ते तुम्हाला इथं दिसतंय लगेच, की कोणत्या प्लॅनमध्ये वापरलेलं आहे. त्याच्यानंतर त्याची मॅच्युरिटी इन्स्टॉलमेंट घेतलेली आहे का, काय घेतलेलं आहे, ते सगळे डिटेल्स म्हणजे कुठेही चौकशी न करता तुम्हाला या पोस्टरमधले सर्व डिटेल्स तुम्हाला दिसतात. आता हे आपण जर स्टेटसला ठेवलं किंवा तुमच्या प्रॉस्पेक्ट लिस्टला तुम्ही जर शेअर केलं, पाठवलं, तर त्याचा रिटर्न्स खूप चांगल्या पद्धतीनं लोकांना मिळतोय. या पोस्टर्सबद्दल एकूणच बोलायचं म्हटलं सगळ्याच, तर एक बीमा मित्रचं एक खूप वेगळं वैशिष्ट्य असं आहे, की छान साफसुथरे करेक्ट मेसेज देणारे पोस्टर्स आहेत. कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे आणि प्रोफेशनल डिझाइनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. तर याचा मॅक्झिमम वापर करून आपलं मार्केटिंगचं टूल हे जास्तीत जास्त वापर करून आपण क्लायंट्सला ऑलरेडी असणाऱ्या क्लायंट्सला सॅटिस्फाय करू शकतो आणि आपल्या प्रॉस्पेक्टला अट्रॅक्ट करू शकतो. तर याचा वापर जरूर करा आणि चांगल्या पद्धतीनं करा.